सॉन्ग लावायचं. हॅलो ओके. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ज्योतिताईंसाठी आपण सगळ्यांनी एकदा वर हात करून टाळ्या वाजवा. सर एक मिनिट. त्यांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून विश करा. आणि ज्योतिताई कुठे आहे? मी त्यांना बघितलेलं नाहीये. तर ज्योतिताई तुम्ही स्टेजवर येता का? ज्योतिताई हा असं काहीतरी. आता रोडला आहे. त्या कुठं असतील तर त्या स्टेजवर येता? हे बघा, ज्यांना वारीला येणं शक्य आहे त्यांनी रॅलीमध्ये यायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी बसेस केलेले आहेत, तर बसमध्ये बसायचं. रॅलीला जाताना 2 रांगेमध्ये आपल्याला रॅलीमध्ये जायचंय. 2च्या रांगेमध्ये आपल्याला रॅलीमध्ये जायचंय. ज्यांना खरोखर शक्य नाही अशांनीच फक्त बसमध्ये बसायचंय. आरएसपीच्या विद्यार्थिनी आहेत का? आरएसपी पुढे या. वरती या इकडे. वरती तुम्ही ढोल पुढे घ्यायचं आहे आणि ह्या 2-2च्या रॅलीने आपण चालणार आहोत. 2-2 भगिनींची रॅली. मॅडम तुम्ही पुढे जा. पुढे घ्यायचं. सुरेशी सर बघा त्यांच्यासोबत जा. आणि आपल्या शाळेतले त्यांनी सुद्धा रॅली वाहतुकीला काही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि त्यांच्याबरोबर जायचं आहे. थांबा मॅडम. थांबा. मॅडम वैशू खन्ना मॅडम इकडे. येतो मी परत. थांबा त्यांचा ग्रुप करून घेऊ. थांबा येतो मी परत येतो. येतो. हो. सुनीता सोनवणे बॅच 86. भारती मोरे त्यांची बॅच पुढे गेली. संगीता बाबूला बॅच उषा शिंदे. सर्व माझ्या भगिनींनी आता आपण प्रयाण करायचं नसतं. त्यांनी समाविष्ट सर्व भगिनी आता फोटो सेशन जरा बंद करा आणि आपल्याला पुढचा कार्यक्रम वेळेत आठवायचा आहे.
या सर्व माझ्या बंधूंना विनंती असेल, पावसाचा अंदाज होतोय, आपल्याला गाडीत सामावून घ्यायचंय. हो ना, काढू ना सर, काढू. ज्योती निकम, माझं पण एक काढलं तर मला बरं वाटेल. हा घे. मला एक सेपरेट पाहिजे. हो मॅडम भेटून जाईल. आम्ही दोघी मैत्रिणी इयत्ता 5वी मध्ये ज्योती निकम अतिशय हुशार आणि गणितामध्ये अतिशय सोपी हुशार. आमची दोघींची कॉम्पिटिशन आम्ही इयत्ता 12वी पर्यंत बरोबर होतो. नंतर ज्योती तहसीलदार झाली, बरोबर ना ज्योती? इंजिनियर झाली स्वतः. आणि सुनीता काय होई ना ठिकाणी मेळाव्याला माझ्यासारख्याच सर्व माजी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या आणि ज्युनियर कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सटाणा या शाळेचा हा सगळ्यात प्रथम असा भव्य दिव्य मेळावा, जवळजवळ ऐतिहासिक वर्ड वापरला तरी चालेल असा हा मेळावा आहे. कारण असा मेळावा कुठे कुठल्या शाळेत भरल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. हा असा एवढ्या बॅचेसचा मेळावा प्रथमच होतो आहे. आणि मुलींची शाळा ही एकमेव शाळा आहे पूर्ण पवित्र समाजामध्ये, आणि म्हणून या शाळेबद्दल खूप खूप अभिमान आहे. अशी शाळा संस्थेमध्ये कुठेही नाही. मी अनेक शाळा फिरली. जिजामातामध्ये मी स्वतः विद्यार्थी म्हणून 5वी ते 10वी होते. विद्यार्थिनी म्हणून खूप सुंदर अनुभव या शाळेचे माझ्याजवळ आहेत. त्यानंतर या शाळेने खूप छान घडवलं. तिथेच BSc पर्यंत झाल्यानंतर या शाळेत B.Ed नंतर मी जवळजवळ 9 वर्ष सर्व्हिस केली ॲज ए टीचर. आणि तो पण मला सारखा अभिमान आहे. ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिक्षक म्हणून नोकरी केली, ते पण मला खूप कौतुकास्पद आहे. आणि त्या शाळेच्या ह्या ऐतिहासिक मेळाव्याचं सूत्रसंचालन करण्याचा मान मला ह्या कमिटीने मिळवून दिला. त्याबद्दल कमिटीचे मी खूप खूप आभार मानते. सांगायला खूप आनंद होतो की ही शाळा नुसतं
तरी पण असं अंगावर काहीतरी स्फुरण आल्यासारखं आणि खूप छान असं उल्हसित झाल्यासारखं वाटतं. कारण शाळेमध्ये ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या आम्ही जिजामाता जुनी जी होती SD स्टँडच्या मागच्या साईडची तिथे अनुभवलं. पण नंतर जेव्हा 10वीला शेंडॉकचा कार्यक्रम आला तेव्हा आम्ही तो जो नवीन इमारतीत अर्धवट काम असताना तिथे घडवून आणला. तर त्याचे फोटो वगैरे आमच्याकडे अजून आहेत 10वीचे. आणि अशी ही सुंदर शाळा, या शाळेमध्ये मी सांगते इतके सुंदर विद्यार्थी घडलेले आहेत. मला खूप विद्यार्थी भेटतात, मला भेटायला येतात. अजून पण माझी जिजामाताशी खूप जवळीक आहे. भावनिकदृष्ट्या मी जिजामाताशी खूप जोडली गेली आहे. अशा या शाळेमध्ये आता तरी मला वाटतं की पुढच्या पिढीने पण जास्तीत जास्त प्रवेश घ्यावे यासाठी आपण विद्यार्थिनींनी खूप प्रयत्न करायचे आहेत. कारण आपल्याला या शाळेने जसं घडवलं तसं नवीन पिढीला पण घडवलं जावं. अजून काही चांगले विद्यार्थी इथे निर्माण व्हावे आणि काही चांगल्या पोस्टवर जावे. आपल्या समोर काही विद्यार्थी आज येणारच आहेत की ते अतिशय मोठ्या पोस्टवर या ठिकाणी जिजामातामध्ये शिकून गेलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ह्या शाळेच्या विद्यार्थी संख्येत कशी भर टाकता येईल, कशी वाढ करता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ही मुलींची शाळा मुलींचीच राहावी आणि ती टिकून राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. करणार ना? करणार ना? जोरात हो म्हणा. सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि माझ्यासह या शाळेमध्ये सगळ्या गोष्टी खूप आठवणी आहेत. सांगायला गेलं तर आज वेळ पुरणार नाही, इतक्या छान आणि गोड आठवणी या शाळेच्या आहेत. आता आपण शाळेतून इकडे लॉन्समध्ये आलो आहोत तरी शाळेत असल्यासारखं वाटतं आहे. कारण समोर सगळा विद्यार्थी वर्ग जिजामाताचा बसलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी शाळेचा एकत्र करण्याचा, आपल्याला एकत्र करण्याचा जो उद्देश आहे तो सार्थक ठरला पाहिजे. आणि म्हणून आपण भावी पिढीला जास्तीत जास्त ऍडमिशन शाळेमध्ये घ्यायला भाग पडू असं आपण आजच इथून ठरवणं बाहेर पडूया. यानंतर या मेळाव्याच्या बाबतीत प्रास्ताविकामध्ये थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करता आहे माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता पगार मॅडम. नमस्कार मैत्रिणींनो, कशा खूप खुश ना? विसरल्यात का सगळं संसार, घरदार, मोरकरींच्या दांड्या, मुलांचा अभ्यास, नवऱ्यांची कटकट? खरंच किती सुंदर वातावरणात आलो होतं. आणि ही धमाल आहे फक्त शाळेच्या आठवणींची, बरोबर? नमस्कार, मी सुनीता पगारवार. माझे प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी मी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व पवित्र समाजाच्या महिला संचालिका सौ शांतताई सोनवणे, संस्थेचे चिटणीस माननीय दिलीपजी भाऊसाहेब दळवी साहेब, माकान तालुका संचालक श्री प्रसाददादा सोनवणे साहेब, स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री सूर्यवंशी सर, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका देवरे मॅडम व आत्ताच मुख्याध्यापिका म्हणून बदलून आलेल्या श्रीमती माळेकर मॅडम, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे, ज्यांनी हा मेळावा घडवून आणला आहे आणि प्रचंड उपस्थिती लावून या मेळाव्याला एक शाही सोहळ्याचं स्वरूप दिलं आहे, त्या माझ्या सगळ्या लहानथोर भगिनी, मैत्रिणी, माझ्या सगळं आदरणीय गुरुवर्य सगळ्यांना सुनीता पगार आभार मानते आणि हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करते. आपल्यापैकी काही भगिनी
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत, डॉक्टर आहे, उद्योजक आहेत, मोठमोठे इंजिनियर पदवी भूषवित आहेत. परंतु त्यांनी देखील लांबून लांबून मेळाव्यास हजेरी लावली आणि आपली शान वाढवली. त्यांचे मी मनापासून कौतुक करते. आता प्रत्येकीला असा प्रश्न आहे की अचानक हा मेळावा कसा काय आणि एवढं मोठं स्वरूप कसं काय. तर एक शासनाचं सर्क्युलर असतं की ज्याच्यात माजी विद्यार्थ्यांनी आपला संघ स्थापन करावा. त्या सर्क्युलरनुसार तत्कालीन प्राचार्या देवरे मॅडम यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आणि पहिली अध्यक्ष म्हणून खूप मोठी जबाबदारी मला दिली. त्यानंतर कोर कमिटी स्थापन झाली. कोर कमिटीचे सदस्य माझ्या आजी माजी विद्यार्थिनी मैत्रिणी, बऱ्याच सिनियर आमचे गुरुवर्य सगळ्यांची चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की आधी आपण एक सगळ्यांना एकत्रीकरण करूया सगळ्या बॅचेसना आणि एक त्यासाठी भव्य मेळावा घेऊया. या मेळाव्याच्या स्वरूपात आणि या संघाच्या माध्यमातून आपण शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कसे काम करता येईल यावर चर्चा करूया. त्या चर्चेनंतर आपण काही निर्णय घेऊ सांगतो. मी स्वतः या शाळेची 1978 ते 1984 या काळात माझी विद्यार्थिनी होते. माझे आई आणि वडील दोघेही या शाळेत शिक्षक आणि शिक्षिका होते. मराठा विद्याप्रसारक समाजाने जिल्हाभर शाळा काढून गोरगरीब व बहुजनांच्या शिक्षणाची फार मोठी सोय केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी या शाळेतून शिक्षण घेतले. शाळेने आपल्याला फक्त डिग्री दिलेली नाही, शाळेने आपल्याला संस्कार दिले, जगात कसे वावरायचे त्याचे ज्ञान दिले, या आयुष्यात जगण्याची उमेद दिली, मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि आपल्याला ज्ञानार्जनाचे साधन दिले. तर शाळेने आपल्यावर खूप उपकार केले आहेत आणि त्या शाळेच्या उपकारातून ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काहीतरी करावं अशी खूप अपेक्षा आहे. आजकाल मराठी मीडियमच्या शाळांची स्थिती अतिशय खराब झालेली आहे. याला कारण म्हणजे शासनाची धोरणं, इंग्लिश मीडियमच्या शाळांचा वाढता प्रभाव आहे, निधी मिळत नाही पुरेसा शासनाकडून आणि त्यामुळे मराठी शाळा या अडचणीत आलेल्या आहेत. मराठी मीडियमच्या आपली जिजामाता गर्ल्स हायस्कूल देखील मराठी मीडियमची शाळा आहे, मुलींची एकमेव शाळा आहे, 1961 सालात स्थापन झालेली शाळा आहे. थोडक्यात आपली शाळा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक हेरिटेज स्कूल आहे. या शाळा मराठी शाळा वाचवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याबरोबर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आपली शाळा टिकू शकते, या स्पर्धेत टिकू शकते. आपल्यापैकी अनेक जणी आताच मी सांगितलं उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वक्त्या आहेत, राजकारणात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. तर आपण सर्वांनी मिळून शाळेसाठी एक टाईम बॉन्ड प्रोग्राम तयार करूया, वेगवेगळे सेल तयार करूया आणि आपण शाळेसाठी खूप काही काम करूया, शिस्तबद्ध काम करूया. संस्था पण तिच्या पातळीवर काम करत असते, परंतु आपण देखील खालीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा व्यक्त करते. त्या दृष्टीने मी चर्चेसाठी काही मुद्दे घेते आहे. पहिला मुद्दा आहे की गुणवत्ता वाढली पाहिजे, शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे तर आपण स्पर्धेत टिकू शकतो. यासाठी काय करता येईल तर आपण तज्ञ लोकांचे जुने आपले विद्यार्थिनी यांचे व्याख्यान ठेवू शकतो, चर्चासत्र ठेवू शकतो, प्रदर्शनं ठेवू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थिनी मोटिवेशनल स्पीकर आहेत, आपण त्यांना मोटिवेशनल लेक्चरर म्हणून बोलू शकतो. दुसरा मुद्दा आहे की गरीब विद्यार्थी आहेत शाळेत आणि तेच ऍडमिशन घेत आहेत, गोरगरीबच विद्यार्थी शाळेत ऍडमिशन घेत आहेत.
आपल्यासारखे पालकांचे विद्यार्थी आता इंग्लिश मिडियमला टाकत आहेत. तर आपल्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी थांबायला नको. त्यांना कपडे, वह्या, पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावे. त्यासाठी मला असं वाटतं आपण एक गरीब विद्यार्थी निधी म्हणून स्थापन करावा. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांकडून एका निधीची अपेक्षा करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्ही पाहताय प्रत्येकाला फोटो काढताय आणि अपडेट स्टेटस टाकताय. थोडक्यात काय तर जे करतो त्याचं प्रेझेंटेशनची गरज आहे. जे करत आहोत तर मीडिया आपण ऍक्टिव्ह ठेवला पाहिजे सतत. आपल्या शाळेची प्रसिद्धी केली पाहिजे सतत आणि शाळेचं डिजिटलायझेशन केलं पाहिजे. आपल्या भावी पिढीच्या विद्यार्थ्यांनी डिजिटलायझेशन पासून वंचित राहता कामा नये. यासाठी आपल्याला काय करता येईल तर आपण मॉनिटर्स घेऊ शकतो, डिजिटल मॉनिटर. त्यासाठी पण आपल्याला निधीची गरज आहे. माझे जेव्हा 10वी नंतर शाळेचे शिक्षण संपले आणि मी वेगवेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूट्समध्ये शिकायला गेले, तेव्हाच मला जाणवले की आपल्या शाळेला सांस्कृतिक हॉल नाही, काही कार्यक्रम घेण्यासाठी हॉल नाही. आज पण आपण उघड्यावर उन्हात बसलेलो होतो. तर यासाठी आपल्याला शाळेत डोम बांधणं गरजेचं आहे. आपल्या नवीन पिढीसाठी एक सुरक्षा व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यासाठी पण निधी उभारता येईल का याचा आपण विचार करतो. तसेच मुलींमध्ये आजकाल अंधश्रद्धा आहे, त्या अंधश्रद्धा निर्मूलन करणं गरजेचं आहे. मुलींचं जीवन आत्मसंरक्षण त्याची गरज आहे. त्यांना मुलींना आरोग्य संरक्षण, आरोग्य व्यवस्था या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. कोणी डॉक्टर असतील त्यांनी नक्कीच पुढे यावं आणि मुलींसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बऱ्याच लोकांनी विचारलं की दरवर्षी असा मेळावा घेणार का. तर प्रत्येक वर्षी मग आपण मेळावे घ्यायचे कसे. तर प्रत्येक वर्षाचा सेपरेट मेळावा घ्यायचा की 4-5 वर्षाच्या बॅचेसचा एकत्र मेळावा घ्यायचा याविषयी पण आपण मत घेऊया. मी आपल्यापुढे प्रातिनिधिक स्वरूपात काही गोष्टी मांडल्या. कदाचित माझ्यापेक्षा आपल्याला अधिक गोष्टी सुचत पण असतील, त्याही आपण मोकळेपणाने सांगाव्यात, सूचना कराव्यात. सगळ्यांच्या सूचना मान्य करण्यात येईल, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. माझ्या नंतर बोलणाऱ्या व्यक्तींनी याबाबत जरूर मार्गदर्शन करावे असे मला वाटते. आपले ग्रुप ऍडमिन ज्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्योती, फक्त ज्योती म्हटली तरी टाळ्या वाजल्या. ज्योती सोनवणे रवदार मॅडम, प्रत्येक बॅचचे कोऑर्डिनेटर यांनी अतिशय कमी कालावधीत मेळाव्याच्या आयोजनाबाबत सहकार्य केले. त्यांचे मी आभार मानते आणि त्यांनी भविष्यात ग्रुप सदस्य संख्या वाढून ग्रुप लाईन ठेवावा, ऍक्टिव्ह ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करते. शाळेच्या आजी आणि माजी मुख्याध्यापिका, त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात खूप सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. ज्यांना कार्यकारिणी कोणतेही काम करायचं असेल त्यांनी स्वखुशीने पुढे यावं आणि पुढाकार घ्यावा, काम करावं. मी आज तुमचा प्रतिनिधी म्हणून, अध्यक्ष म्हणून शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कामाला लागूयात. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूयात व ही माझी शाळा आहे असे आपले मुले, सुना, नातवंड यांना आत्मविश्वासाने सांगूयात. आपण मला प्रास्ताविक स्वागत करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते व येथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मौली प्रचार महिला संचालिका माननीय शारदाताई सोनवणे यांना विनंती. त्यांनी हे अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी सर्वांतर्फे विनंती. आत्ताच
आपल्याला अध्यक्षस्थानासंबंधी प्रियांकाने जी सूचना मांडली त्या सूचनेस मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. यानंतर मान्यवरांचे आणि माजी विद्यार्थिनींचे स्वागत आणि ईशस्तवन आपल्या गीतातून स्वागत गीतातून आणि ईशस्तवनातून सादर करीत आहे जिजामाता गर्ल्स हायस्कूलचा गीतमंच. आणि माझ्या सर्व भगिनी, सर्वप्रथम मी माझी संस्था मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक आणि माझी शाळा जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा यांना वंदन करते. शासन निर्णयानुसार आपल्या शाळेत प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करावी. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतही आपण सन 2025-26 माजी विद्यार्थिनी जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा या संघाची स्थापना केलेली आहे. त्या समितीची रचना शासन निर्णयानुसार जी झालेली आहे सर्वांमध्ये त्याचं मी वाचन करीत आहे. अध्यक्ष श्रीमती सुनीता माणसाराम पगार, उपाध्यक्ष श्रीमती सीमा चित्रा अर्जुनराव अहिरे, सचिव श्रीमती देवरे जेबी मॅडम, कोषाध्यक्ष श्रीमती भारती दत्ताजीराव मोरे. त्याचप्रमाणे या समितीत सत्ताधार सदस्य म्हणून काम करणार आहे श्री BS सूर्यवंशी सर, माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष, माजी शिक्षक म्हणून आपण सत्ताधार सदस्य आहात. त्याचप्रमाणे श्रीमती मराठी SB मॅडम, माजी मुख्याध्यापिका, श्रीमती पाटील AN, उपक्रमशील शिक्षिका, श्रीमती सोनवणे MB, उपक्रमशील शिक्षिका, श्री पाटील MR, पालक प्रतिनिधी आणि सौ ज्योती उत्तमराव सोनवणे, ज्योती रमदळ ही प्रसिद्धी माध्यम प्रमुख म्हणून काम करत आहे. थँक्यू. आवाज पोहोचतोय सर्वांपर्यंत, कानांपर्यंत पोहोचतोय, मनापर्यंत पोहोचतोय का? पोहोचतोय ना? ओके. मग जसा माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतो आहे, तसं आपल्या इथे काही मैत्रिणी आहेत ज्यांना भरपूर काही आज या मेळाव्याच्या निमित्ताने बोलायचं आहे. पण मला असं वाटतं की पुढच्या 2 ते 3 राऊंडांपर्यंत आवाज पोहोचतोय, पाठीमागे प्रचंड गप्पा चालल्या, कदाचित यामुळे की आज खूप वर्षांनंतर एकत्र आलेले आहात है ना. 61च्या बॅचचं कुणी आहे काय ते? हात वर कर. जस्ट ओहो, म्हणजे पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहात का? ओके. पण तरीच म्हटलं तुमच्याकडे बघून वाटत नाही की 61च्या बॅचमध्ये दहावीला असतं. ओके फाईन. सो काही
त्यांना विनंती आहे इकडे मंचाकडे येऊन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपण 1984च्या बॅचच्या चित्रा सोनवणे यांचं मनोगत ऐकणार आहोत. सो 1984च्या बॅचच्या चित्रा सोनवणे यांना विनंती आपण कृपया मंचाकडे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतरचं नाव अनाऊन्स करून ठेवते त्या टाईमने रेडी राहायचं आहे. 1994च्या बॅचच्या ॲडव्होकेट राखी चव्हाण ह्या यानंतर मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्टेजवर बसलेले सगळे अतिथी आणि जो आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला त्या समितीच्या सगळ्या माझ्या भगिनी, समोर बसलेल्या अनेक नात्यांशी जुळलेले आहेत. कोणी बहिणी बहिणी असतील, कोणी बहिणी आणि नणन असेल, अनेक नात्यांशी जुळलेले आहेत. अशा माझ्या सगळ्या भगिनींनो, अतिशय जिजामाता हायस्कूलने हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं उद्दिष्ट सुनीताने मला सांगितला, चित्रा, आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेमध्ये आपल्याला काहीतरी देणं असतं, म्हणून हा आपण कार्यक्रम घेतोय. मग काय देणं असतं? शाळेकडे काही फंड नाही का? आहे, पण एक आपलं कर्तव्य असतं. आपण आपल्या मुलाला इंजिनियर करतो, डॉक्टर करतो. मी माझ्या मुलाला पायलट केलं, सुनीताने त्याच्या मुलाला आर्मीत पाठवलं, देशासाठी कार्य केलं. पण आपलं सुद्धा एक कर्तव्य असतं की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला आपल्याकडून काहीतरी तणमण धणं अशा एक गोष्ट द्यायची असते. आम्ही वडा खायला बसलो, नाश्ता अतिशय सुंदर होता. गेल्या गेल्या सुनीता आणि मी आली, अतिशय सुंदर नाश्ता होता. वडापाव घेतला आणि शाळेचा एक आनंद घ्यावा म्हणून आम्ही आमच्या टेबलावर गेलो, बेंचवर गेलो. आणि त्या बेंचवर बसल्यानंतर आम्हाला खूप गरम झाला. म्हटलं, अगं आपण यांना प्रार्थना दिला पाहिजे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता सुनीताने सांगितलं एक हॉल नाही आहे तिथे उपलब्ध. हॉल असेल, फॅन असतील, अजून काही विद्यार्थ्यांना खूप काही पुढे जायचं असेल त्यांना सपोर्ट करून आपल्या शाळेने स्पोर्ट्समध्ये असतील, अनेक गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी असतात. तर मग आपण काय केलं पाहिजे? आपण जवळपास म्हटलं तर 60-70% महिला या सर्व्हिस करणाऱ्या असतील, बिझनेस करणाऱ्या असतील, काही नसेल तर 30% महिला ह्या स्वतःचा फंड, स्वतःचा पैसा कुठेतरी बाजूला ठेवून येतात. ठेवतात की नाही? मग एक आपलं कर्तव्य, मी जिजामाता हायस्कूलला 11,000 रुपयाचा निधी देणार आहे. तुमच्या परीने इतकी आदराने मला बोलायला चान्स दिला म्हणून तुम्ही म्हणणार की ही काय 11,000 रुपये दिले, पण तुमच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढी देणगी तुम्ही द्या आणि आपल्या शाळेला उज्ज्वल करू. ती उज्ज्वल आहेच. जिजाऊमाई, इथे कुठे जिजाऊमाई बसलेल्या असतील, शिवरायांच्या आई. शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाबाईंना जन्माला यावं लागलं आणि मग शिवाजी महाराज घडले. तशा आपण सगळ्या जिजाऊ हा जिजामातेच्या, आणि आपलं कर्तव्य की आपण काही ना काही आपल्या हातून आपण आपल्या शाळेसाठी आपलं कर्तव्य सांगते, आपलं कर्तव्य म्हणून आपण त्यांना देणगी देऊ. मी इकडे चित्राजीभाऊ सोनवणेजीभाऊ सोनवणेची कन्या, तिकडे चित्रा रवी रोंगल नाशिकला आहे. माझे मिस्टर डेप्युटी इंजिनियर होते. मुलगा माझा कमर्शियल पाहिजे देऊन गेला होता. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. असेच मेळावे मी आपल्या समितीच्या सगळ्यांना सांगेन की नेहमी घ्या. त्या निमित्ताने आम्ही सगळ्या भेटलो. मॅडमने जसं सांगितलं चिंचा शेंगा सगळं खाल्ल्या, आम्ही सुद्धा
एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर ॲडव्होकेट राकेश चव्हाण यांना विनंती, त्यांनी आपल्याबरोबर थोडक्यात व्यक्त करावं. थोडक्यात यासाठी सांगते आहे कारण भरपूर या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत ज्यांना आपलं मनोगत अगदी मनापासून व्यक्त करायचं आहे. थँक्यू मॅम, तुमच्या सूचनेचं पालन करते. आदरणीय व्यासपीठ, मी आता सगळ्यांची नावं घेऊन जास्त वेळ नाही देत. आदरणीय व्यासपीठ, मुख्याध्यापिका मॅम, आमचे शिक्षक वृंद आणि माझ्या सगळ्या जिजामाताच्या मैत्रिणींनो. खरं तर सगळ्यांनी आधी विचारलं मी आजी झाले का, मी आई झाले का. मी म्हणते इथे आल्यानंतर सगळ्या मुली झाल्या असं नाही वाटत आहेत का, जिजामाताच्या मुली. आम्ही बाहेर कोणी किती मॅडम म्हणो काय म्हणो, पण इथे आल्यानंतर जे शाळेत आल्याबरोबर जे काही म्हणजे एकदम नॉस्टॅल्जिक जे वाटलं आहे ते कोणी एक्सप्रेस नाही करू शकत. आजचा हा जो मेळावा आहे तर मला अगदी आल्याबरोबर आपले सूर्यवंशी सर भेटले आणि ते बोलले की अशा अशा गोष्टी आहेत आणि त्यासाठी तुला काय म्हणजे पुढे काय करता येईल ते बघ. ऐकून थोडंसं सर वाईट वाटलं, पण खरंच शाळेची अशी परिस्थिती असेल आणि हे जर आपल्याला माहीत नसेल तर थोडंसं मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. पण मराठी मीडियममध्ये शिकणं हे किती गरजेचं आहे ते आपण आया म्हणून जास्त समजू शकतो हे मला वाटतं. कारण माझी मुलगी इंग्लिश मीडियममध्ये शिकली, माझे मिस्टर इंग्लिश मीडियममध्ये शिकले, पण खरं सांगू त्यांच्या इंग्लिशच्या ग्रामॅटिकल मिस्टेक जेवढं मी काढते ना तेवढं कुणीच नाही काढत. त्यामुळे आम्हाला जो शिक्षक वर्ग लाभला, खऱ्या अर्थाने मी गणितात आणि सायन्समध्ये फार पुअर होती म्हणून मी वकील म्हणले आणि पण तिथे इंग्लिश जास्त लागत होती. पण PY भांबरे सर होते, AS आयरे सर होते, यांचं म्हणजे आयुष्यभर ते लक्षात राहतील. त्यांनी जे ग्रामर शिकवले ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि बाहेरही आज जिथे मी मुंबई हायकोर्टात मी क्रिमिनल लॉयर म्हणून काम करते. मी राजकारणात मी शिवसेनेची महानगर प्रमुख म्हणून नाशिकमध्ये पदभार स्वीकारलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मी वावरते तेव्हा हा जो कॉन्फिडन्स, हा जो आत्मविश्वास माझ्याकडे आहे त्याची सुरुवात माझ्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलकडनं झालेली आहे. जे काही संस्कार मी कॅरी करते ते संस्कार माझ्या शाळेने दिलेले आहेत आणि त्या शाळेचं मी जे देणं लागते त्यासाठी मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करेन आणि मी आज 11,000 रुपये देणगी देईन आणि त्याचप्रमाणे आपापल्या मर्जीने ज्याला जे वाटेल ते नक्की तिथे देणगी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक म्हणजे सांगायला नक्की आवडेल की मी माझे वडील सुद्धा MVP मध्ये शिक्षक होते, SP पाटील सर म्हणून. इथे त्यांच्या विद्यार्थिनी आहेत, सुनीताताई आपण भेटलो आहे. आणि हा इंग्लिश मिडियमची महत्त्वाची गोष्ट, माझा भाचा इंग्लिश मिडियमला आहे आणि त्याला ट्युशन घेण्यासाठी मी सुनीताताईकडे घेऊन गेली होती. अजून काय सांगायला हवं होतं, कारण त्यामुळे या शाळेचं आपण प्रमोशन कसं करायचं त्यासाठी आपल्या जिजामाताचं पेज, सोशल मीडिया या गोष्टींचाही वापर करूया. देणगीसाठी शाळेच्या विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त मला राजकारणात म्हणून काय त्याची मदत करता येईल ती मी नक्की करेन. आणि आमची जी बॅच आहे 94ची, तर 94ची जिजामाताची बॅच आणि मराठा हायस्कूलची बॅच या दोघांनी मिळून आम्ही एक आधार मैत्रीचा म्हणून एक संस्था स्थापन केली आहे. तर त्या संस्थेतर्फे आम्ही शाळेसाठी मदत करतोच. आम्ही इतर मराठी शाळा, पाड्यांवर वगैरे गरिबांचं शिक्षण हाच महत्त्वाचा हेतू ठेवून आम्ही मदत करतो. आपल्या जिजामातामध्ये जे वॉटर प्युरिफायर बसवले ते आमच्याच त्या बॅचच्या आधार मैत्रीच्या संस्थेने बसवलेलं आहे. तर या त्या मार्गातून आपल्याला जे काही शाळेसाठी करता येईल आणि राजकारणी म्हणून मी मराठी भाषेचा आणि मीडियमच्या शिक्षणासाठी जर जो काही मला शाळेसाठी ते मी नक्की करेन आणि आपापलं देणं या शाळेला ते लागतं. त्यांनी आज 1000 विद्यार्थी जर जमले असा मात्र तर त्या 1000 रुपये आपण नक्कीच देऊ शकतो. आज पण खाली हात जातात सगळ्यांनी आमच्याकडे देणगी देऊन याची आणि माझे
घोषणा केलेली आहे 11,000 रुपये. त्या भगिनी मी इकडे येऊन उभं राहिलं तरी चालणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या भगिनी अजून देणार आहे नेहमी ते कळणार आहे. त्याचा एक फोटो आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव तिकडे नोंदलंय त्यांनी इकडे येऊन उभं राहिलं तरी चालेल. मी ॲडव्होकेट राठी चव्हाण, मी 11,000 रुपये देणगी देते. त्याचप्रमाणे मला अजून एक गोष्ट जे उल्लेख करावासा वाटतो की आपला जो समाज दिन असतो त्या समाज दिनाच्या प्रत्येक वर्षी मला माझ्या वडिलांच्या नावाने एक जे कोणी 10वीची पहिली येणारी जी विद्यार्थिनी आहे तिला 2100 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन मला तिला उत्तर वर्षाचं एक बक्षीस मिळालेलं आहे. मी प्राध्यापक सुनीता शेवाळे 1984च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. माझं तर बालपणापासूनचं शिक्षणच सटाण्यात झालं आहे, पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत. सटाणा महाविद्यालयातच मी सध्या संगणक शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करते आणि उपप्राचार्य म्हणून पण आहे. तर शाळा म्हणजे नुसतं आपलं एक फक्त शिक्षण देण्याचं काम करत नसते, तर शाळेचं खरंच काम जे आहे ते आज आपल्याला दिसतं आहे की आपण एक चांगलं माणूस घडलोय आपल्या ह्या शाळेमुळे. आणि त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन पुढे आपल्या मुलाबाळांमध्ये पण दिसतंय. तर शाळेने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. या शाळेच्या मुलांतून मुक्त होण्यासाठी मी पण माझ्यातर्फे 11,000 रुपये देणगी देते आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा उल्लेख मला करायचा होता. खूप मैत्रिणी मला भेटल्या. आपलं जिजामातामध्ये जेव्हा राष्ट्रगीत म्हटलं आपण आणि मार्चिंग केलं त्यावेळेस सगळ्यांनाच PM शेवाळे सरांची आठवण आली. तर शेवाळे सरांची मी मुलगी, मी अभिमानाने इथे सांगते. सगळ्या मुलींना आपण PTचे शिक्षक म्हणून सगळ्या तुम्ही ओळखतात. सगळ्यांनी त्यांच्या शिस्तीचं आणि त्यांनी त्या काळात जे काही गुण तुम्हाला संस्कार केले ते सगळ्यांच्या लक्षात आहेत. म्हणजे मी पण खूप भावनामय झाले त्यावेळी जेव्हा सगळ्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या वडिलांबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि सगळ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांनाही बोलवलं पाहिजे होतं. पण आज आपला कार्यक्रम फक्त आणि फक्त आपल्या माजी विद्यार्थिनींचा होता. मी या ठिकाणी येऊन एवढंच सगळ्यांना सांगेन की मी तुमच्या सगळ्यांच्या भावना माझ्या वडिलांपर्यंत पोहोचवेन आणि त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्याच शुभ इच्छांमुळे आज 89व्या वर्षी पण माझे वडील PM शेवाळे सर एकदम फिट आहेत. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. परत आपण असंच भेटूयात सगळ्यांनी. आजचा क्षण आपण कधीही विसरू शकत नाही. आणि सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी पुढे यावं आणि शाळेसाठी काहीतरी मदत करावी जेणेकरून आपण त्याच्यातून उतराई होऊयात. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेखा बालकृष्णका फडणीस 1984 बॅचची विद्यार्थिनी. सर्व शिक्षक आणि प्राचार्य मुख्याध्यापकांना माझा प्राण्याचा नमस्कार. आणि मी शाळेसाठी छोटीशी देणगी देऊ इच्छिते 11,000 रुपयाची. ती मान्य करावी. धन्यवाद. मी श्रीमती सोनोने मनीषा विकजी सध्या जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथे कार्यरत आहे. मी सन 1986 मध्ये इयत्ता 10वी पासआउट आहे. आज जो माझी विद्यार्थिनी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या प्रसंगी माझ्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थिनी ज्या आलेल्या आहेत आज आमच्या सर्व बॅचतर्फे मी माझ्या विद्यालयास 10,000 रुपयाची निधी संकलन करून देणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेखा दीपाबाकर सटाणा जिजामातेची 83 वर्षाची विद्यार्थिनी आहे. आज आपण हा जो कार्यक्रम आहे हा पण एक सोहळा म्हणूया. सोहळा एकत्र जगण्याचा, सोहळा विलक्षण आनंदाचा, सोहळा सोनेरी क्षणांचा, सोहळा बालपणीच्या आठवणींचा. आभाराचा भार गोड हा कृतज्ञताही त्यात दिसेल. धन्यवाद या शब्दा म्हणता अंतर्मनीचा हर्ष दिसेल. यशवंत नगरी रमणेली सुरम्य झाली मैत्रिणी आल्याने. भारती सरला मनीषा ज्योती आभार माने ते प्रेमाने. ध्वनी व्यवस्था
सारे शोभा देती मैथिलीला, मनापासून आभारेने शब्द नाही अभिव्यक्तीला. बालपणीच्या सख्या एकत्र आणून नित्य व्यस्त सहकार्यात, आभाराचे शब्द पिते मग नित्य राहू आम्ही गुणात. रंगात येई मैथिलीला हो केवळ साऱ्यांच्या मदतीने, साऱ्याच मैत्रिणी आमच्या राहतील सांगा दूर कसे. माझ्या मैत्रिणी आणि सख्या आभार मानते सगळ्यांचे, श्रोते तुम्ही तर सख्या हो. आभार तुम्हा सर्वांचे, आभार तुम्हा सर्वांचे. सर्वांनी शाळेबद्दल सांगितलं, पण मला एक कौतुक करावंसं वाटतं की सर्वांचे आभार मानावे, म्हणून मी आज हे माझं 2 शब्द तुमच्या पुढे मांडले. धन्यवाद. शाळेसाठी काहीतरी मदत करण्याची इच्छा आहे, काहीतरी आपण देणं लागतो शाळेचं असं वाटत असेल, त्यांनी आपल्या वतीने स्वतःहून जाहीर करावं की त्यांना किती निधी द्यायचा आहे. आणि ज्यांचा निधी 11,000 असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांची नावं परमनंट आपण एका फलकावर लिहून शाळेच्या आवारामध्ये तो फलक सतत ठेवणार आहोत. आणि ज्यांना 10,000 पेक्षा कमी निधी द्यायचा आहे त्यांनी पण आपली नावं दिली तरी चालेल. तो निधी तुम्ही वस्तू स्वरूपात देऊ शकता किंवा अमाऊंटच्या स्वरूपात, त्याची व्यवस्था नंतर सांगण्यात येईल. पण ज्यांना घोषणा द्यायची 11,000ची त्यांनी प्लीज उभं राहावं. मला वाटतं आमच्याच बॅचची विद्यार्थिनी पहिल्यांदाच मी घोषित करते, अमिता पाटणकर हिने 11,000 रुपये जाहीर केले. हे वरती आहे स्टेजवर. संगीता कदम मॅम यांना विनंती आहे, कृपया मंचाकडे यावं आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि संगीता कदम मॅम नंतर सुनीता भामरे निगम यांना विनंती असेल, आपण कृपया येऊन आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि ॲडव्होकेट राखी चव्हाण यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. आजही ही गोष्ट खरी आहे की इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमाच्या मुली ज्या आहेत, मुलं जी आहेत, ती अतिशय सुंदर पद्धतीने शिकत असतात. मुळात आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाशी डील करायला शिकतात. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सन्माननीय व्यासपीठ संस्थेचे पदाधिकारी आणि ज्या टीमने जे सगळं आयोजन केलं, अशी ही आपली माजी विद्यार्थिनींची धुरंधर टीम. आणि ह्या जिजामातेच्या विद्यार्थिनी म्हणजे हे जिजाऊंच्या लेकी. सगळ्यांना नमस्कार. मी संगीता कदम देसले, मनमाड येथे असते. ज्यावेळेस मला ह्या शाही मेळाव्याबद्दल कळलं आणि एक प्रकारे भावनाशी होऊन एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी स्थिती झाली. कारण असं म्हणतात की बालपणाची एखादी भावना मनात येणं आणि ती अनुभवणं म्हणजे हे खूप आजच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की बालपण सहजासहजी आपल्या ह्या वयात आपण बालपणाची अनुभूती घेत नाही. पण आज हा मेळावा आयोजित करून आपल्या शाळेचे पूर्वीचे दिवस आपल्याला आठवले आणि आपण पुन्हा एकदा बालपणात गेलो. त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानते. आपल्या वेळेसची परिस्थिती आणि आत्ताची शिक्षण पद्धती यात बराचसा फरक झालेला आहे. शिक्षणाची तंत्र
त्याची माध्यमं आणि अभ्यासक्रम हा सगळ्याच बदललेला आहे. आपल्या वेळेस काय होतं, खडू फळा आणि पाठ्यपुस्तक, पण आता हे सगळं स्वरूप बदललेलं आहे. आणि मला तर वाटतं की जरी शाळेचं स्वरूप अभ्यासक्रमाचं स्वरूप बदललेलं असलं तरी पण जिजामाताने आम्हाला जे सामर्थ्य दिलेलं आहे ते पण काही कमी पडलेलं नाही. थोडक्यात सांगायचं, आकाशाला टेकतील असे हात नव्हते आमचे, आकाशाला टेकतील असे हात नव्हते आमचे, फुलांचे गीत ऐकावे असे कान नव्हते आमचे, चंद्रसूर्याला साठवून ठेवावे असे डोळे नव्हते आमचे, पण माणूस उभा करण्याचे सामर्थ्य या आमच्या शाळेचे होते, आमच्या शाळेचे होते. यामुळे मला असं वाटतं की जरी एवढा शिक्षण प्रभार बदल झालेला असला तरी पण ह्या जिजाऊच्या लेखी कुठेही कमी पडलेल्या नाही. कोणतंही क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, शैक्षणिक असो, राजकारण असो, सगळ्या क्षेत्रात आपल्या ह्या जिजाऊच्या लेखींचा ठसा उमटलेलाच आहे. परंतु सध्या परिस्थिती बघता या मेळाव्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे जे बदलते प्रवाह आहे त्यात आपली ही शाळा पण कुठे कमी पडायला नको, गुणवत्ता तशीच वाढली पाहिजे, म्हणून आपलं काहीतरी योगदान असावं. कारण ही जी शैक्षणिक क्षेत्रात पडझड चालू झालेली आहे त्यात मला नाही वाटतं की माझी शाळा कमी पडली पाहिजे. मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, कहीं पर तो आप जलनी चाहिए. मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, कहीं पर तो आप जलनी चाहिए. बंदे की ख्वाहिश है अपने स्कूल की बिगड़ी सूरत हम सब ने बदलनी चाहिए, हम सब ने बदलनी चाहिए. जिथे आम्ही हे ज्ञान, संस्कार, प्रेम, आत्मविश्वास घेतला आणि त्यासाठी आम्हाला काहीतरी योगदान देण्याचं म्हणजे ही गुरुदक्षिणा देण्याची वेळ आलेली आहे. इथे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत, शाळेचे पदाधिकारी आहेत, मी त्यांना एक छोटासा माझा अनुभव सांगू इच्छिते की मला असं वाटतं की आपल्या शाळेने एक आम्ही पुन्हा शाळेत मला असं वाटतं की आपल्या शाळेसाठी आम्ही पुन्हा शाळेत असा हा उपक्रम घेण्याचे करावे, जेणेकरून ज्या आपल्याकडे निवृत्त झालेल्या शिक्षिका असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला असतील आणि ज्यांना खूप काही आपला अनुभव आहे, त्यांनी एक प्रेरणा स्रोत म्हणून, मार्गदर्शिका म्हणून स्वतःहून आपण आपल्या शाळेत जायचं आणि आपले जे गुण असतील, आपला जो अनुभव असतील तो आपल्याला भावी पिढीला द्यावा, जेणेकरून गुणवत्ता वाढीला त्याची मदत होईल. मी माझा एक उपक्रम इथे सांगू इच्छिते. आमच्याकडे मी सहजासहजी इस्रोला विद्यार्थ्यांना जाण्याची संधी मिळत नाही, पण मी माझ्या शाळेत राहुरीच्या जे जनकल्याण समिती आहे त्यांच्या अनुषंगाने एक CV रमण बाल वैज्ञानिक परीक्षा आयोजित केलेली असते आणि हा उपक्रम मी घेणार हे मी आत्ताच इथे जाहीर करते. या परीक्षेतून आपण मुलींना ती संधी द्यायची, जेणेकरून इथे दोन्ही पण आपले हेतू साध्य होतात. एक म्हणजे जे आता स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धात्मक युगाची म्हणजे त्या स्पर्धेची पण त्यांची तयारी होते आणि प्लस त्यांना इस्रो व्हिजिट करण्याची संधी मिळते. याआधी मी 2दा इस्रो व्हिजिट केलेली आहे आणि जे रॉकेट लॉन्चिंग असतं, जे चांद्रयानची पूर्वतयारी, चांद्रयानचा जो बेस आहे हे मी स्वतः तिथे जाऊन बघितलेलं आहे. खूप कमी विद्यार्थ्यांना ती संधी मिळते आणि जिजामाताच्या या भावी पिढीला ही संधी मिळावी यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आणि ती संधी मला या पदाधिकाऱ्यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे आमची 1986ची बॅच 2016 मध्ये आम्ही 21,000 रुपये स्वखर्चाने तिथे पाण्याची व्यवस्था करून दिली होती, बोरिंग करून दिले होते. खरं तर हे जे आपण योगदान दिलेले असतं ते सांगणं मला योग्य वाटत नाही, परंतु कोणीतरी त्या दृष्टीने प्रेरणा द्यावी म्हणून मला त्याचा उल्लेख करावा वाटतो. धन्यवाद. धन्यवाद मॅम. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत त्यांना विनंती, आपलं मनोगत आपण कृपया थोडक्यात व्यक्त करावं, कारण बोलणारी मंडळी आपल्याकडे अजून आहे.
यानंतर सुनीता भामरे निकम या ठिकाणी आहेत 1984च्या बॅचच्या. त्यांना मनोगत व्यक्त करायचं नाहीये, त्यांची स्वतःची लिहिलेली कविता जी आहे माझी शाळा ती त्यांना बद्द वाचायची आहे. आणि यानंतर 1982च्या रेखा पवार यांना विनंती मंचाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. आदरणीय व्यासपीठ, मी सुनीता निकम सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या किनारे हायस्कूलमध्ये सुपरवायझर म्हणून मी कार्यरत आहे. पण मी 10वीपर्यंत निजामाबाद गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. 1984ची बॅच आमची. काल CETची परीक्षा होती. मग आज आपल्याला येता येणार नव्हतं, पण ती परीक्षा कॅन्सल झाली. मग त्याला आनंदच वाटला. म्हटलं चला आपणही जाऊया आणि आपल्या शाळेसाठी आपण एक कविता करूया. कवितेचं नाव आहे माझी शाळा. जिच्या परिसस्पर्शाने जीवनाचे झाले सोने, जिच्या परिसस्पर्शाने जीवनाचे झाले सोने, तिच्या भेटीसाठी आज झाले पावले आतुर. जिने माऊली समान नित्य लावला भोपळा, तिच्या प्रांगणात भरला आम्हा सगळ्या मैत्रिणींचा मेळा. शाळा ज्ञानाचा सागर, गुरु दयाचा किनारा, त्याच्या समृद्ध वाणीने देते मी मित्रांचा सहारा. जन आधाराचे आम्ही, जनसागराचे आम्ही, होतो शूद्र ही गलबत, भरभरून मिळाले इथे ज्ञानाचे रक्षण. अवघडाला केले सोपे, असे लाभले गुरुजन, त्यांच्यासाठी गौरवाने आज उंचावते मान. किती हसलो रडलो इथे भांडलो ही ठाक, पण घडलो आम्ही इथे अडचणींनी केले पार. आज आठवती सारे शाळेभोवतीचे मोहळ, मुक्त मारलेल्या गप्पा मैत्रिणींचे ते मोहळ. जिथे जगलो निवांत किती सुवर्णांचे क्षण, अशा पवित्र भूमीत आज रेंगाळते मन, आज रेंगाळते मन. धन्यवाद. धन्यवाद मॅम. संसदीत बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर बोलले आम्हाला बाहेर बसलो आम्हाला डोम करावं लागेल, ते डोमचं तुमचं नामांचं फार कधीच आहे ते आपण कोणत्याही प्रकारे पूर्ण करू. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून संस्था तुमच्या बरोबरच राहील, ते कुठेही मागे राहणार नाही. हा शब्द तुम्हाला परत तुमचं मनापासून खूप अभिनंदन करतो. तुम्ही आला, तुम्ही चांगल्यापैकी वेळ दिला, एवढं एका जागेवर जमणं भाग्यच म्हणता येईल. त्याच्यासाठी आज सर्व वेळात वेळ करतो. तुम्ही आला, परत तुमचं अभिनंदन करतो. थांबवते जय मा. जर एक शिक्षक सर्व विषय शिकवू शकत नाही, जर एक शिक्षक सर्व विषय शिकवू शकत नाही, तर सर्व विषयांचा अभ्यास एकट्या मुलाने का करावा? बरोबर नाही लागेल. त्याला आपल्याला सर्व अंगाने सर्व संपन्न, सर्व गुण संपन्न बनवायचे म्हणून. ठीक आहे, आता शेवटचा आभाराचा कार्यक्रम आहे. शेवटचा राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीवीर ज्योती, क्रांतीवीर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सगळ्या महिला, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या महिला यांना मी मानाचं मुजरा करतो. खरं तर आज एक भगवामय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि या भगवामय वातावरणामध्ये सगळेजण अतिशय उल्हासित आहेत असं दिसतंय. तर मला असं वाटतं भाषण ऐकण्यामध्ये खूप कमी लोकांना, कमी स्त्रियांना स्वारस्य दिसतंय. मगाशी प्रियंकाने सांगितलं की पुढचेच रोज फक्त शांत आहेत, मागे सगळे गप्पांमध्ये रममाण आहे. परंतु स्वाभाविक आहे, माझं आणि भाऊसांचं तेच बोलणं झालं की इतक्या वर्षानंतर आपण सगळेजण भेटतो आहोत आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपण एकमेकांची गप्पा मारणं हे तितकंच आहे. पण आज मला असं वाटतं संपूर्ण दिवस तुमच्यासाठी असणार आहे आणि हा एक अभूतपूर्व असा मेळावा, तिथं म्हणतो कुंभमेळ्याच्या धर्तीवर हा एक जिजाऊ मेळा झालेला आहे. सगळ्या जिजाऊच्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत, अतिशय उत्साहित. तिथं एक अपंग विद्यार्थिनी सुद्धा पाहिजेत, माझी विद्यार्थिनी, आणि मला असं एक उत्साहाचं वेगळं वातावरण वाटतं.
असं खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. मी डॉक्टर प्रसाद सोनवणे, गेल्या 23 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात आहे. गेल्या 4 वर्षापासून आम्ही मराठा विद्याप्रसार संस्थेमध्ये ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि आमचे चिटणीस दिली भाऊसाहेब दळवी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत. मला असं वाटतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, माझी विद्यार्थिनी, मी विद्यार्थिनी म्हणण्यापेक्षा मला आता स्त्रिया म्हणावं तर विद्यार्थिनी म्हणावं हेच मला आता समजत नाही आहे, पण माझी विद्यार्थिनीच म्हणेन मी, कारण आज आपला विद्यार्थिनीचा मेळावा आहे. त्यामुळे त्यांनी जे काही देणग्या दिल्या त्याच्या बाबतीत थोडक्यात मी सांगू इच्छितो की गेल्या 4 वर्षामध्ये जो काही मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचा जो काही लेखजोग आहे तो मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 490 शाखा होत्या आणि आम्ही आल्यानंतर आज 511 शाखा झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आहे, बरंचसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कमिटीने सँक्शन करून आणि मला असं वाटतं बागलाण तालुक्यामध्ये एक खूप छानसं असं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभारलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 20 ते कोटीपर्यंत आतापर्यंत बागलाण तालुक्याच्या विविध शाळांमध्ये, विविध शाखेमध्ये खर्च झालेला आहे आणि अजून बरंचसं काही करायचं आहे. हे काम मला असं वाटतं आता अजून 1-1.5 वर्षाचा कालावधी आहे, तेवढं तर होणारच आहे. परंतु जेवढं शक्य असेल तेवढं तुमच्या माझी विद्यार्थी, म्हणजे मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा असं समजलं की बऱ्याचशा माझी विद्यार्थिनींचे मिस्टर्स वगैरे हे सरकारी नोकरीत आहेत, बरेचसे बिझनेसमध्ये चांगल्यापैकी आहेत आणि मला असं वाटतं एक CSR फंडच्या माध्यमातून जर या पद्धतीने जर काही मदत होता आली तर मला असं वाटतं की मदत खूप तुमची उपयोगी पडणार आहे. तुमच्या ज्या पुढच्या लेखी असतील किंवा लहान बहिणी असतील त्यांनाही या ठिकाणी मदत होणार आहे. सूर्यवंशी सरांची आपण परफॉर्मन्स सांगायचं करतात, त्यांनी बऱ्यापैकी मॅडमने सांगितलं चांगल्यापैकी त्यांनी प्रगती करून आणि सायन्स लॅब वगैरे उभारलेले आहेत वगैरे आणि सगळे ते त्यांची अशी अपेक्षा आहे की या सगळ्या माजी विद्यार्थ्यांकडनं पण खूप काही फंड्स गोळा होईल. मी म्हणणार नाही तुमच्या खिशात टाका, जसं आता काही मी सांगितलं की त्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर काही मंत्रिमंडळामार्फत, कारण शिक्षण मंत्री आपल्या जिल्ह्याचे काय आहेत, आपल्या वसमान्य भागाचेच आहेत, त्यांच्या मार्फत जर काही होत असेल ते महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शिवसेनेचे तुमच्या, मी अपक्ष माणूस आहे त्याच्यामुळे तुमचं म्हणतोय, मी कोणत्याही पक्षाचं नाही, मी एक स्वतंत्र पक्षाचा माणूस आहे त्याच्यामुळे तो वैद्य, तर त्या माध्यमातून जर तुम्हाला काही मदत करता आली तर ते खूप चांगली होईल. मला असं वाटतं की त्या माध्यमातून बरीचशी मदत होत असते, परंतु न सांगण्यासारखं की बऱ्याचशा गोष्टी गायब होत असतात. त्या न होता जर विद्यालयाला मिळालं तर मला असं वाटतं अजून चांगली प्रगती होऊ शकते. विद्यालयाची प्रगती खूप चांगली आहे, विद्यार्थ्यांची संख्या पण वाढते आहे. मगाशी एका भगिनीने सांगितलं की आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून प्रयत्न करावे. तुमची जी काही भावी पिढी आहे त्या भावी पिढीला पण सांगा की जिजामातामध्येच ॲडमिशन्स घ्या, जेणेकरून आपल्याला त्या विद्यालयाचे एक ऋण जे आहे ते आपल्याला या माध्यमातून व्यक्त करता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटचं जास्त मी वेळ घेणार नाही, कारण बरेचसे वैद्य 8 वाजेपासून तुम्ही आलेले आहात असं मला सांगितलं गेलं. त्यामुळे मी फक्त एक सांगेल, कालच TETचा पेपर फुटला, मध्ये मंत्रिमंडळ फुटलं, मध्ये खासदार फुटले, मात्र तुमच्या मैत्रिणी कोणी फुटू नका असं एक मी तुम्हाला विनंती करतो आणि या जिजामाताच्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी परत तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दर 2-3 वर्षामध्ये हा मेळावा घेण्यात यावा असं मी तुमची जी कोर कमिटी आहे त्यांना मी एक आग्रहाची सूचना करतो, विनंती करतो आणि थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्रीमती ज्योती सोनवणे गोंधळ, ज्यांनी कोर कमिटीचं प्रसिद्धी माध्यम सांभाळलं आणि माझी मेळावा आयोजित करण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा हात आहे, अशा ज्योती सोनवणे मॅडम मनोगत केलं. नमस्ते माझ्या जिल्ह्याच्या लेखीनं, आज तुम्ही एवढं सहकार्य केल्यामुळे आज मेळावा
नमस्कार. बऱ्याच भगिनी ऐकायच्या मूडमध्ये दिसत नाही अलीकडे, आता सर्व बोलण्याच्या परिस्थितीमध्ये. आजच्या मेळाव्याचं खरं आयोजन नियोजन ज्यांनी केलं खरं मनापासून त्यांचा खरं मनापासून अभिनंदन करतो. एवढे एक चुकीचं प्रदर्शन पाहिल्याच्या सगळ्यांनी आज बघितलं खरंच त्यांना आज आनंदच वाटेल. आजच्या मेळाव्यानिमित्त आलेल्या सगळ्या भगिनी, सगळ्या जिजाऊ, सगळ्यांना मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, खास करून आमच्या मामा श्रीलक्ष्मी मामा त्यांची जी तळमळ चालू होती, देवरे मॅडम त्यांची जी तळमळ चालू होती, खरंच मॅडम तुम्ही मनापासून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेल्या आमच्या महिला बागलाण तालुक्याच्या महिला सदस्य आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालनताई सोनवणे, आमचे तालुका संचालक प्रसाद दादा सोनवणे, आमचे मामा श्रीलक्ष्मी मामा, आता आजी माजी मुख्याध्यापक जिजामाता हायस्कूल आणि मराठा हायस्कूल आणि त्यांची सर्व जिजामाताचे सर्व सहकारी. आज सुट्टीचा दिवस असून सर्वांनी आज मनापासून वेळ दिला आणि त्यातला त्यात हक्की असं म्हणावं लागेल की आज DAT परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे सर्वांना उपस्थित राहता पण आला. तिथे मला परवा मॅडमचा फोन होता, साहेब मला येता येणार नाही, मला थांबावं लागेल, माझी परीक्षा आहे. पण परमेश्वराने पांडुरंगाने कोणालाच कुठे अडवलं नाही, तुमचा कार्यक्रम खरं यशस्वी पार करायचाच होता. खरंच आज जर आपण तुम्ही जिजामातामध्ये गेला असाल तर सुरुवातीलाच आपण जर बघितलं, द्वारच आपण तयार केलं. सुरुवातीला जेव्हा आम्ही निवडलं तेव्हा आपण गेट तयार केलं. तुमचं भविष्य सर्व तुमच्या हातात आहे. भविष्याने काय केलं पाहिजे, पूर्णपणे आपल्या कसबारे तालुक्यासाठी अलीकडे होरायचं काम चालू आहे. आपण जिजामाताचंही काम केलं, आदर्श इंग्लिश मिडियमचंही काम चालू आहे. नंतर 4 शाळेचंही काम पूर्ण केलं, कोरवेला केलं, आंगण्याला केलं, मुळाण्याला केलं. संस्था त्यांच्या परीने सर्व काम करत असते, संस्था कुठेच मागे राहत नाही. आणि विद्यार्थी अलीकडे विद्यार्थी संख्या पण आपण वाढीसाठी चांगल्यापैकी प्रयत्नच करतो. विद्यार्थी कमी झाले तर त्यांनाही माहिती आहे काय परिणाम भोगावे लागतात. त्याच्यामुळे ते पण तळमळीने चांगल्यापैकी पूर्ण वेळ देऊन विद्यार्थी कसे वाढतील, कसे वाढवता येतील ते पण आपले शिक्षक काय त्याच्यात अग्रगण्यच असतात. खरंच आजचा मेळावा बघून माझ्या मते जिल्ह्यात हा चांगला संदेश आहे. या संदेशाचं रूपांतर चांगल्यापैकी जिजामातासाठी आणि मराठा आपल्या संस्थेसाठी कोणाला काय योगदान आता सगळ्या बघितलं की चांगल्यापैकी योगदान चांगल्यापैकी आता ज्यांनी पण बोलले त्यांनी देणगी रूपात त्यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी देणगी दिल्या. त्याच पद्धतीने कोणाला आग्रह राहणार नाही, पण ज्यांनी इच्छाशक्ती त्यांची अशा चांगल्यापैकी त्यांनी संस्थेसाठी आणि शाळेसाठी खास करून जिजामातासाठी जिजामातामध्ये खूप काही काम करण्यासारखं आहे. काम करण्यात आपण तुम्ही जर आज बघितलं असाल तर काम आज चांगलं. कृपया मंचावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आहात का इथे? ओके. आणि ह्यांचं मनोगत झाल्यानंतर 1983च्या बॅचच्या सुरेखा बागड यांना विनंती आहे, आत्ताच आपण मंचाच्या बाजूला येऊन थांबला तर आपला वेळ वाचेल. आणि माननीय रेखा पवार यांना विनंती मनोगत. आदरणीय व्यासपीठावर सर्व पाहुणे बसलेले त्यांचे मी सर्वांचे स्वागत करते. खूप काही बोलणार मी शाळेची, सगळ्यांनीच जरा माहिती दिली आहे. थोड्या वेळ 2 शब्द बोलणार. मी 1983 सालातली रेखा पवार. मी सध्या ओढून येथे असते. माझी मान्य पुस्तकाखाली आहे. आज किती आनंद झाला सगळ्या मैत्रिणींना. खूप आनंद झाला असेल ना. आजचा दिवस मिस करणं हे फार आवडत होतं. आजच्या दिवशी मैत्रिणींना शाळेचे नाव काढले, खूपच आनंद झालेला आहे. आज बऱ्याच मुलींनी आपले आपले कार्यक्रम कॅन्सल केलेले असतील, कारण हा मेळावा म्हणजे
जिजामाता गर्ल्स हायस्कूलला 1982 सालाची विद्यार्थी आहे. आज या व्यासपीठावर उभे राहून मन आपली भरून आले आहे. अनेक वर्षानंतर पुन्हा आपल्या शाळेत येण्याचा योग आला आहे. शाळेच्या आवारात पाऊल टाकतात असे वाटले जणू काळ पुन्हा मागे फिरला. एक एक वर्ग, शाळेची गुंजा, प्रार्थना, गणवेश, दप्तर, वही पुस्तक आणि सुगंध, मधल्या सुट्टीत गप्पा, एकमेकींचे डबे वाटून खाणे, शिक्षकांची माया आणि कधी मिळालेला प्रेमाचा भाग, ते सारे क्षण डोळ्यासमोर दिवस उभे राहिले. त्या काळी मोबाईल नव्हते, सोशल मीडिया पण नव्हता, पण मनापासून जपलेली मैत्री होती. एकमेकींच्या आनंदात आनंद मानणाऱ्या आणि अडचणींच्या वेळी धावून येणाऱ्या मैत्री होत्या. आज अनेक वर्षानंतर पुन्हा त्या सर्वांना भेटण्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आपल्या गुरुजनांनी आपल्याला फक्त पुस्तकातील ज्ञान दिले नाही, तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, आदर आणि आयुष्य जगण्याची सोयीची दिशा दिली. आज आपण जीवनात जिथे कुठे आहोत त्यामागे आपल्या शिक्षकांचा मोलाचे योगदान होईल. त्या सर्व गुरुजनप्रार्थी आज आपण मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक जण आपल्या संसारात, नोकरी आणि जबाबदारीमध्ये व्यस्त झाला. काही मैत्रिणी आज आपल्या काही तर काही विविध कारणामुळे येऊ शकल्या नाही, पण मनाने आपण सर्व आजही एकत्र आहोत. आजचा हा मेळावा केवळ आठवणींना उजाळा देण्यासाठी नाही, तर आपल्या मैत्रिणींचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आहे. पुढील काळातून आपण असेच भेटूया, एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होऊया आणि आपल्या शाळेचे नाव अभिमानाने उंचावूया, हीच अपेक्षा. शेवटी हा सुंदर स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल जिजामाता गर्ल्स हायस्कूलचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. चला आपण सर्वजणी पुन्हा एकदा या जुन्या आठवणी मनात जपूया आणि नव्या आठवणींना आजपासून निर्माण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात बोलते. मला खूप काही आहे बोलण्यासाठी, पण वेळेअभावी माझे मन मी मागे वळवते. धन्यवाद सर्व मैत्रिणींना. पुन्हा भेटूया, पुन्हा कसा मेळावा सर्वांनी मिळून एकत्र जमूया. चालेल, धन्यवाद. दिवसभरात आपल्याला अनेक माणसं भेटतात, त्यातली काही तासाभरात पुसट होतात, काही दिवसभर लक्षात राहतात, काही मात्र कायमची स्मरणात राहतात. असे आपले आलेले या ठिकाणी जे पाहुणे आहेत, जे आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे आहेत, त्यांचे मनोगत या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. आणि या मनोगतात सर्वात प्रथम बोलणार आहेत जिजामाता गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती माळेकर मॅडम. मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ममित्र समाज संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय शारदाताई, तसेच ममित्र समाज संस्थेचे चिटणीस
ही बाग आपल्या बागलांसाठी नव्हे तर नाशिकला आणि महाराष्ट्रासाठी एक आगमनाची बाब आहे. मैत्रिणी, आपण समाजात एक सुजाण नागरिक म्हणून वावरतो तेव्हा आपण समाजाचं ध्येय लागतो आणि या भावनेतूनच आज हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज मी माझ्या विद्यालयाला पुन्हा फुलाची पाकळी देऊन केली त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. मैत्रिणींनो, आपल्या शाळेची आपल्या गावाची असं कायम ऋणानुबंध ठेवा आणि पुढे वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करतील मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवले जेलिका. सन्माननीय व्यासपीठ आजच्या या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले मराठी विद्याप्रसारक समाज संस्थेचे चिटणीस सन्माननीय श्री दिलीप दळवी साहेब, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक सन्माननीय श्री प्रसाददादा सोनवणे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शारदाताई सोनवणे, सर्व कोर कमिटीचे सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माळेकर मॅडम, सुपरवायझर पवार सर, मोरे सर, आमचे मार्गदर्शक ज्यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन लाभतं असे आमच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष सूर्यवंशी सर, सर्व जिजामाता हायस्कूलचा स्टाफ. आजचा हा दिवस जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या इतिहासातील एक अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद दिवस आहे. इतक्या मोठ्या संख्येने सर्व माजी विद्यार्थिनी उपस्थित आहात हे पाहून मन खरोखर आनंदाने भरून आले आहे. आपणा सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करते. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. मला अत्यंत आनंद होत आहे. आणि अजून माझी विद्यार्थिनी, त्यांचे कोणी नातेवाईक, ज्ञात अज्ञात अशा माझी विद्यार्थिनींचे नातेवाईक असेल त्यांनाही आपण या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद सर. हॅलो, शांतता खूप महत्वाची आहे आणि आता हे आपल्या वयानुसार सांगणं चुकीचंच ठरणार आहे. दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक माळ तयार होते. फुलास फुल जोडलं की फुलांची माळ तयार होते. माणसाला माणूस जोडला गेला की एक सुंदर जगच तयार होते. म्हणून आपण आता मूर्तीपूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेतो आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि मूर्तीपूजनासाठी यावे. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. या लॉनचे मालक हिंदू अण्णा सोनवणे. एक मिनिट मॅडम, थोडंसं एक गंभीर विषय. या लॉनचे मालक हिंदू अण्णा सोनवणे ज्यावेळेला आपला मेळावा ठरला ते जिजामाता स्कूल कमिटीचे सदस्य आहेत. त्यांना मी फोन केला, अण्णा असा मेळावा घ्यायचा 28 तारखेला,
त्यांनी सांगितले सर तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे आणि त्यांनी आपल्याला हा उपलब्ध करून दिला. दुर्दैवाने त्यांचं आकस्मिक निधन झालं. अतिशय वाईट अशी घटना त्या काळात घडली. आपल्यापैकी बरेच जण नंदवांना ओळखत असतील. अतिशय संयमी व्यक्तिमत्व, मोठा मित्र परिवार असलेला माणूस, साधारण नगरपालिकेच्या उपाध्यक्षापर्यंत पासून मजूर संघापर्यंत अनेक पदांवर त्यांनी काम केलं. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि कुठल्याही प्रकारचा गर्व त्यांना नव्हता. अतिशय नम्रपणे अशा सामाजिक कामामध्ये ते सतत मदत करतात. सतत सामाजिक कामामध्ये ते मदत करत होते. पण अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यांचे चिरंजीव मुक्ती दादा इथे आहेत. मी दादाला सांगितलं की अण्णा तर नाही. त्याने सोडून सांगितलं सर हा आपला मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये मी आपल्याला काही कमी पडू देणार नाही असा आमचा नंदू अण्णा. त्यांना पण या ठिकाणी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी आपल्याला विनंती करतो की आपण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं होतो. 11,000 रुपये शाळेसाठी देणगी देत आहे. आमच्या गायच्या चित्रा सोनवणे 11,000, सुरेखा कापडणीस 11,000, सविता वाघ 11,000. आमच्या बँकची आहे अमिता पाटणकर. तिने पण 11,000 डिक्लेअर केले आहे शाळेसाठी. 2 मिनिटं. माझी विनंती आहे ज्या आपलं निधी डिक्लेअर करणार आहे त्यांनी कृपया आपलं नाव, पासिंगचं वर्ष, पत्ता आणि मोबाईल नंबर माईकवर डिक्लेअर करावा. सुनीता शेवाळे. आजचा दिवस केवळ एक मेळावा नसून आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि नव्या प्रेरणेचा उत्सव आहे. शाळेच्या प्रत्येक भिंतीत, प्रत्येक वर्गात, मैदानात तुमच्या पावलांचे ठसे आणि आठवणी आजही जिवंत आहेत. आज तुम्ही विविध क्षेत्रात यश संपादन करत आहात. ही शाळेसाठी खूप अभिमानाची बाब आहे. शाळेच्या प्रगतीसाठी तुमचे सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव आवश्यक आहे. आपला हा जो मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आम्ही माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आणि कोर कमिटीची स्थापना केली. योगायोग कसा असतो बघा. एका कार्यक्रमात मी गेली आणि तिथे ह्या ज्योती मॅडम मला भेटले. मॅडम तुम्ही कुठे आहात? त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं मी जिजामाताची मुख्याध्यापिका आहे. त्यांना इतका आनंद झाला. त्यामुळे मॅडम आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे. म्हणजे माझ्या मनात जे होतं ते त्यांनी बोलवून दाखवलं. हा योगायोग असतो. आणि तेव्हापासून त्यांनी लगेच माझा फोन नंबर घेतला. त्या म्हणाल्या मॅडम मी तुम्हाला फोन केला तर चालेल का? म्हटलं अगदी चालेल. आणि त्यांनी सांगितलं मॅडम आपण इतका मोठा मेळावा करू. आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात असा मेळावा होणार नाही. असा जिजामाताचा पहिल्या बॅच पासून शाळेच्या ओपनिंग पासून तर आजपर्यंत ज्या माझी विद्यार्थिनी आहेत त्या आपण त्यात ऍड करू. म्हटलं की छान कल्पना आहे. आणि मॅडम म्हटलं तुम्ही लीड घ्या, नक्कीच करू. त्यांनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि पटापट त्या दिवसापासून ग्रुपला प्रत्येक बॅचच्या माझी विद्यार्थिनी ऍड झाल्या. म्हणजे नंतर आम्ही कोर कमिटीची मीटिंग घेतली. या कोर कमिटीच्या मीटिंग मध्ये प्रत्येक सदस्य जे आहेत खरंच पॉझिटिव्ह. जेव्हा व्यक्ती पॉझिटिव्ह असतो ना तेव्हा सगळं कार्य
आमच्या शाळेच्या आत्ताच्या माजी विद्यार्थिनी ज्या आहेत, अर्चना मॅडम, मनीषा मॅडम, या सुद्धा यांनी सर्वांनी मिळून हा मेळावा आयोजित केलेला आहे. हे सर्व श्रेय मी ह्या कोर कमिटीला देते आणि यांना सर्व मार्गदर्शक अजून आपल्या स्कूल कमिटीचे जे अध्यक्ष आहेत सूर्यवंशी सर. जिजामाताला मी आल्यापासून त्यांनी जिजामातामध्ये काय काय आपण राबवायचं, कसं कसं जिजामातामध्ये सुधारणा करायची, प्रयोगशाळेची निर्मिती केली. बऱ्यापैकी त्यांचं अजूनही स्वप्न आहे आणि ते नक्कीच पूर्ण होईल. इतक्या संख्येने या माजी विद्यार्थिनी आल्या आहात, खरंच शब्द सुद्धा नाही तुम्हाला किती धन्यवाद द्यावे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की शाळेची प्रगती ही फक्त शिक्षक किंवा व्यवस्था